नमस्कार. मी सचिन द्रवेकर आणि तुम्ही बघताय हाय नागपूर. मित्रांनो, 5 फेब्रुवारीला संध्याकाळी जवळपास 8-1 वाजता माझ्याकडे एक अशी प्रेस नोट आली, ज्याच्यामध्ये माझ्या मित्रांनी फॉरवर्ड केली. नागपूर महानगरपालिका आणि OCW हे 7 व 8 फेब्रुवारी रोजी पेंच वॉटर ट्रीटमेंट प्लांट 1, पेंच 1, 2, 3 आणि पेंचचा 4 या जलशुद्धीकरण केंद्रांचा 18 तासाचा शटडाऊन घेणार आहे. आणि तोही म्हणजे ते घेणार होते शनिवार, म्हणजे आज 7 फेब्रुवारीपासून 8 फेब्रुवारीपर्यंत. त्यांचं म्हणणं होतं 18 तासाचा शटडाऊन घेणार होते. कुठंतरी अमृत योजनेमध्ये 900 MM डायाची जी फिडर मेन आहे मंगळवारी गार्डन रोड परिसरामध्ये, त्याच्यामध्ये काहीतरी गळती झालेली आहे आणि त्या दुरुस्तीचं काम करण्यासाठी हा शटडाऊन आवश्यक आहे असं त्यांच्या त्या प्रेसमध्ये लिहिलं आहे. आणि असा ते शटडाऊन घेणार होते. आता प्रेसमध्ये लिहिलं आहे की अतिशय आवश्यक असा तो शटडाऊन आहे, कारण की ती 900 MM डायाची फिडर मेन होती, फिडर मेन आहे. तर हा जो शटडाऊन घेणार होते हे लोक, तो घेणार होते आज 7 तारखेपासून 8 तारखेपर्यंत, 18 तास, म्हणजे 8 तारखेला 4 वाजेपर्यंत. तर ही प्रेस नोट त्यांनी 5 तारखेला रिलीज केली सगळ्या मीडियाला. मला वाटतं 6 तारखेला 1-2 वर्तमानपत्रामध्ये याच्या बातम्या पण अपिअर झाल्या की असा शटडाऊन होणार आहे. आणि मित्रांनो, काल जे ह्याच प्रेस नोटला बऱ्याचशा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लोकांनी, आता उत्साही जे लोक आहेत, काही जे कार्यकर्ते आहेत, काही पॉलिटिकल कार्यकर्ते आहेत, किंवा जे समाजसेवक लोक आहेत, मित्र लोक, त्यांनी ह्या प्रेस नोटलाच रिपीट करून सगळ्या याच्यामध्ये टाकलं की हा असा शटडाऊन होणार आहे. ही कालची घटना, म्हणजे 6 तारखेची. म्हणजे याचा अर्थ असा होता की आजपासून शटडाऊन सुरू होणार होतं आणि 8 तारखेपर्यंत चालणार होतं. अचानक त्या प्रेस नोट जशा रिलीज झाल्या, तर आमच्या एका प्रतापनगर न्यूज ग्रुप म्हणून आमचा एक जो ग्रुप आहे, त्या ग्रुपवर आमच्या एका पत्रकार मित्रांनीच ती प्रेस नोट त्याच्यावर टाकली. ती प्रेस नोट टाकल्याबरोबर त्याच्यावर लोकांच्या रिॲक्शन सुरू झाल्या की अरे, असं कसं काय शटडाऊन घेणार आहे, असं कसं काय शटडाऊन घेत आहे. तर मी त्याच्यावर माझी एक कमेंट टाकली की अरे बाबा, 6 तारखेला 7 ते 8 तुम्ही असे 2 दिवसामध्ये 18 तासाचा शटडाऊन घेत आहे. 4ही वॉटर ट्रीटमेंट प्लांट बंद राहणार. म्हणजे मित्रांनो, 18 तासाचा शटडाऊन त्यांनी जो दिला, त्याच्यामध्ये ते पाईपलाईनचं रिपेअरचं काम करणार, गळती दुरुस्तीचं काम करणार 18 तासामध्ये. आता त्याला फक्त 18 तासच लागतील का? 900 MM डायाची पाईपलाईन आहे, त्याच्यावर किती काम करावं लागेल? तर हे 18 तासात होणं शक्य आहे का? त्याला 24 तासही लागू शकतात. बरं, ट्रीटमेंट प्लांट 4ही बंद झाले आणि मग पुन्हा 18 तास, असं तर होणार नाही की 18 तासाचा शटडाऊन घेतला की 18 तास झाले, शटडाऊन संपला आणि तिकडे बटणं दाबली आणि वॉटर ट्रीटमेंट प्लांट सुरू झाले आणि तुमच्या नळाला पाणी येणं सुरू झालं. असं तर काही होणार नाही. मग याला ॲटलिस्ट संपूर्ण प्रक्रियेला 24 ते, मला तरी वाटतं की 24 तास त्याला लागतील. माझा अनुभव आहे. बरं, मी त्या याच्यावर शटडाऊनच्या याच्यावर आपला कमेंट लिहिला की अरे मित्रांनो, 8 तारखेला नागपूर शहरामध्ये गजानन महाराज प्रकट दिवसाचा कार्यक्रम आहे. हजारो लोकांकडे, शेकडो लोकांकडे या महाप्रसादाचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. लोक आजकाल फार भक्तिभावाने गजानन महाराजाचा प्रकट दिन
सोहळा म्हणजे मनवतात किंवा त्याला महाप्रसादाचं आयोजन करतात. आणि तुम्ही 8 तारखेपर्यंत म्हणजे लिहिलं तर आहे त्याच्या 4 वाजेपर्यंत, पण शक्यता आहे की तुम्ही ते पाणी तुमचं येणारच नाही, असं मी लिहिलं. आणि त्याच्यामध्ये अतिशय क्रांती झाली एकदम. लोकांचे डोळे उघडले आणि क्षणार्धात इतका इमिजिएट रिस्पॉन्स त्याच्यावर एका अधिकाऱ्याचा आला की नो 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 नो, शटडाऊन इज पोस्टपोन. मला तर खरंच आनंद झाला, शटडाऊन इज पोस्टपोन. कारण की हा जो शटडाऊन आहे हा 8 तारखेपर्यंत, म्हणजे 8ला पाणी आज जर नसतं आलं तर गजानन महाराजांना, तुम्ही गजानन महाराजांच्या हजारो लाखो भक्तांना विदाऊट पाण्याचं ठेवलं असतं आणि गजानन महाराजांना सुद्धा पण पाणी नसतं मिळालं. म्हणजे किती मोठं आपण हे संकट करणार होतो. असो, आता तो शटडाऊन त्यांनी पोस्टपोन केला. तो आता शटडाऊन पोस्टपोन झाला आहे. हा सर्वव्यापी शटडाऊन आहे बरं. 4 वॉटर ट्रीटमेंट प्लांट बंद राहणार. याचा अर्थ 9 झोनमध्ये सगळ्या वस्त्या विदाऊट पाणी राहणार. त्याच्यामुळे फक्त कन्हानचा वॉटर ट्रीटमेंट प्लांट चालू राहील. कन्हान वॉटर ट्रीटमेंट प्लांटवरून नॉर्थ नागपूर आणि ईस्ट नागपूर, म्हणजे उत्तर नागपूर आणि पूर्व नागपूर इथेच फक्त पाणी पुरवठा होतो. म्हणजे हे बाकीचे जे 4 प्लांट, वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे, याच्यातून बाकी संपूर्ण शहराला पाणी पुरवठा होतो. आता बघा तुम्ही, 18 तास ते 24 तास होऊ शकतात. हे 10 तारखेला सुरू होणार आहे आणि 11ला हे शटडाऊन संपेल. म्हणजे 10 आणि 11 तारखेला हे शटडाऊन. आणि मी का बरं म्हणतो की हे पूर्ण नागपूरचा बेस्ट, म्हणजे नागपूरच्या संपूर्ण ठिकाणी पाणी पुरवठा होणार नाही. तर बघा की इतका मोठा शटडाऊन आहे. मला आठवतं की मी जेव्हा ऑरेंज सिटी वॉटरला चीफ म्हणून हेड कॉर्पोरेट कम्युनिकेशन होतो, मी सगळा PR जेव्हा सांभाळायचो, त्या काळात प्राध्यापक अनिल सोले नागपूर शहराचे महापौर होते. आणि त्यांचे क्लिअर कट डायरेक्शन्स होते की जर असा खूप मोठा शटडाऊन जर असला ज्याच्यामध्ये संपूर्णपणे नागपूर इफेक्ट होत असेल तर या शटडाऊनची पूर्वसूचना महापौराला देण्यात यावी. आता गेले 4 वर्ष तर प्रशासक राज चालू होतं, त्याच्यामुळे काही घेणं देणंच नव्हतं. पण आता कालच नीता ठाकरे ह्या, मला वाटतं 8व्या महिला महापौर आणि 55व्या महापौर म्हणून काल त्यांचं निवड झालेली आहे. आणि त्यांनी आता त्यांचं पदग्रहण समारंभ होणार आहे सोमवारी 9 तारखेला आणि 10 तारखेला हे शटडाऊन आहे. तर मला असं वाटतं की प्राध्यापक अनिल सोले सरांनी जी प्रथा मांडून ठेवली त्या प्रथेला पुढे मला वाटतं प्रवीणजी दटके आणि संदीपजी जोशी यांनी पण सुद्धा समोर नेलं. पण त्यावेळेस कोरोना वगैरे आला होता. मग मला वाटतं दया भैया शंकर तिवारी हे महापौर झाले. कोरोनाचा काळ होता, त्याच्यानंतर मग प्रशासक राज आलं. तर ही प्रथा कुठंतरी खुंटली आणि प्रशासक राजमध्ये तर शटडाऊन आपसुकच तसेच व्हायला लागले. 24 तासाचे शटडाऊन, 48 तासाचे शटडाऊन, कुठलीही कोणालाही पूर्वसूचना नसायची. फक्त मीडियामध्ये एक प्रेस नोट टाकून दिली की ते आता मीडियामध्ये माझे सगळे मित्र आहेत. मी जी प्रथा मांडून ठेवली होती किंवा प्रेस नोट जर माझ्याकडनं OCWच्या प्रेस नोट जर जायच्या तर त्याला प्रसिद्धी मिळायची, कारण की ते पाण्याचा विषय होता आणि लोकांना त्यामार्फत पूर्वसूचना मिळायची. पण आता नवीन महापौर आलेले आहेत. मला असं वाटतं की कुठंतरी अशा सर्वव्यापी म्हणजे पूर्ण 80% जर नागपूर इफेक्ट होत असेल तर याची पूर्वसूचना महापौरांपर्यंत गेली पाहिजे. महापौर आणि आता जलप्रदा समिती अजून अध्यक्ष व्हायचे आहे. नाही तर जलप्रदा समिती अध्यक्ष ह्या सगळ्या गोष्टी बघतीलच पुढे आल्यावर. पण नागपूर महानगरपालिकेचा हा शटडाऊन जर असेल तर नागपूर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर यांना ही सूचना गेली पाहिजे. त्यांचं त्याच्यावर काय म्हणणं आहे? सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर आहेत,
त्यांच्यापर्यंत ही सूचना गेली पाहिजे. आमच्या काळामध्ये आम्ही सत्तापक्ष नेते, महापौर, त्यावेळेस उपमहापौर नव्हते मला वाटतं, पण महापौरांना, जलप्रदाय समिती अध्यक्ष, सत्तापक्ष नेते या सर्वांना याची पूर्वसूचना द्यायची. सगळ्या नगरसेवकांना याची पूर्वसूचना मिळायची. बाय लेटर म्हणो किंवा बाय व्हॉट्सअपच्या मेसेजनी त्यांना प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत ती सूचना जायची. आणि मुख्य गोष्ट म्हणजे जर या शटडाऊनमध्ये ज्या महत्त्वाच्या इस्टॅब्लिशमेंट्स आहेत, जसं मेडिकल कॉलेज असेल, मेयो हॉस्पिटल असेल किंवा इतर मोठे मोठे हॉस्पिटल असतील, या सगळ्या हॉस्पिटल्सला, इमर्जन्सी इस्टॅब्लिशमेंट्सला पूर्वसूचना गेली पाहिजे. पूर्वसूचना आधी जात होती, ज्या योग्य ते लोक आपली तयारी करून ठेवत होते. नाही तर आता मागे शटडाऊन झाला, त्याच्यामध्ये कोणाला सूचना नव्हती. मेडिकल कॉलेजचे ऑपरेशन रखडले, मेयोचे ऑपरेशन रखडले, ह्या सगळ्या घटना होतात. तर त्या घटना कशा होऊ नये म्हणून या सर्व तयारी करावतात. आता हे बघायचं आहे की महापौर, ज्या नवीन महापौर आहे मायाताई, आपला नीताताई ठाकरे, ह्या याच्याकडे लक्ष देतात का? मला तर वाटतं की त्यांनी 9 तारखेला पदग्रहण समारंभ झाल्यावर पहिली मीटिंग जी घेतली पाहिजे ती नागपूर महानगरपालिका जलप्रदाय समिती, जलप्रदायचे अधिकारी आणि OCW, आणि यांची काय तयारी आहे, कुठल्या पद्धतीने हा शटडाऊन हे 18 तासामध्येच करणार का, वॉटर ट्रीटमेंट प्लांट इमिजिएटली सुरू होणार का, 4 वॉटर ट्रीटमेंट प्लांटचा विषय आहे, त्याच्यामुळे ही सगळी तयारी यांची आहे का, याची 9 तारखेचा पदग्रहण समारंभ झाल्यावर इमिजिएटली मीटिंग घेऊन जर संपूर्णपणे तयारी असली तर त्याला गो हेड द्यावे किंवा त्याला तुम्ही पूर्ण तयारी झालेली असेल किंवा त्याची तयारी करून मग ते शटडाऊनला गो हेड द्यावं. आज उद्या गजानन महाराजाचा प्रकट दिवस आहे, त्याच्यामुळे यांनी शटडाऊन तर तो अधिकाऱ्यांनी शटडाऊन तो थांबवला आणि तो आता 10 तारखेला घेणार आहे. गोष्ट ही सगळी मी सांगतो का बरं आहे, कारण की आपल्याच नागपूर शहरामध्ये आपल्याच नागरिकांना पाणी मिळालं पाहिजे. ते तुम्ही कितपत, आणि त्यांना जर माहिती तुम्ही दिली, पूर्वसूचना जर गेली. आता मी काल त्या अधिकाऱ्यांना विचारलं तर ते म्हणतात की मायनर लिकेज आहे, आणि प्रेस नोटमध्ये आपण लिहितो काम आवश्यक आहे, 900 mm डायावर लिकेज आहे. म्हणजे विसंगती बघा. अधिकारी म्हणतो की मायनर लिकेज आहे, 10 तारखेपर्यंत जरी केलं तरी चालेल. मी त्यांना विचारलं, हो जर लिकेज आहे 900 mm डायाच्या पाईपलाईनवर तर किती पाणी वाया जात असेल, आणि 10 तारखेपर्यंत किती पाणी वाया जाणार? पण त्याचं कोणीही उत्तर दिलं नाही. फक्त उत्तर एवढं आलं की मायनर लिकेज आहे. मग मी जेव्हा प्रेस नोट पूर्ण चेक केली, त्याच्यात ते म्हणतात की आवश्यक आहे. नक्की काय आवश्यक आहे की नाही आहे? फक्त लिकेज रिपेअर करायचं आहे की कुठल्या पद्धतीचं इंटरकनेक्शन करायचं आहे? लिकेजच्या आड लिकेज सांगून इंटरकनेक्शनचं काम करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या बाबी महापौरापर्यंत आपल्याला पोहोचवाव्या लागतील. महापौरांपर्यंत गेल्याच पाहिजे. महापौर याच्यावर काय निर्णय घेतील हे तर 9 तारखेला कळेल. जर माझा व्हिडिओ महापौर जर बघत असतील तर माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की 9 तारखेला तुमचं पदग्रहण झाल्यानंतर ताई, पहिली मीटिंग जलप्रदाय समितीच्या जलप्रदाय अधिकाऱ्यांची आणि OCWची घ्या, आणि त्यांची काय पूर्वतयारी आहे काय नाही आहे. कारण की हा नागपूरव्यापी जवळपास 80% नागपूरला इफेक्ट करणारा शटडाऊन आहे. प्राध्यापक अनिल सोले, आमचे मित्र प्रवीणजी दटके, संदीपजी जोशी आणि दयाशंकरजी तिवारी हे जेव्हा महापौर होते त्यांनी हाच कित्ता गिरवला होता. हीच प्रथा कायम ठेवली होती. तशी तुम्ही पण कायम ठेवाल अशी अपेक्षा. तुर्तास एवढं. नमस्कार.